Hi everyone, welcome to my channel and the new training session as well. रडा मी. आज आपण चेस्ट ट्रायसेप सेशन लावणार आहे. चेस्ट डे बेस्ट डे. वर्कआउट मध्ये मजा पण खूप येणार आहे. मला वाटलं होतं जिम मोकळी असेल बट इट्स नॉट द सेम. बट वी विल ट्राय टू गेट अ प्युअर वाइब ऑफ व्लॉगिंग अँड ऑल. उत्तम. सुरुवात तर डंबल प्रेसनेच करणार आहे, इन्क्लाइन डंबल प्रेस. सो लेट्स गो विथ इट अँड लेट्स सी हाऊ द ट्रेनिंग सेशन गोज. बाय द वे, या माझ्या चॅनलवरती फर्स्ट चेस्ट ट्रायसेप सेशन असणार आहे, जो मी रेकॉर्ड करतोय. सो आय एम रिअली एक्सायटेड फॉर इट. आणि ॲज आय सेड की मी सुरुवात लोअर वेट पासूनच करतो. 17.5 फॉर फर्स्ट सेट. लेट्स गो. इंटेन्सिटी चांगली ठेवायची अँड टेन्शन ऑन द मसल थ्रू आउट द सेट कॉन्स्टंट ठेवायचं. लेट्स गो. 1 2 13 14 15. हो, गुड रेप्स बेबी. चेस्ट प्रेस मारताना वरती जेव्हा आपण प्रेस करतो किंवा ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट पण करतो त्यावेळेस होल्ड प्युअर स्ट्रेट नाही करत, थोडंसं क्रॉस पकडतो अँड क्रॉस पकडून मग खाली स्ट्रेच घेतो. त्यांनी काय होतं की लाईक प्रॉपरली स्ट्रेच होतात अँड मसल कॉन्ट्रॅक्शन पण प्युअर होतं. की जवळ घेता येतात हात अँड चेस्ट मसल्स फील. इट्स अ नाईस वन. आलेत लोक आलेत, येते अजून येते. इथून पुढं सवय लावून घ्यावं लागणार आहे. प्रत्येक वेळेस काय मला मोकळीच जिम भेटणं असं नाही आहे. मला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करावं लागणार आहे की मला दुसऱ्यांना घाबरण्याला सोडून त्यांच्या सोबत राहून किंवा त्यांच्या समोर पण वर्कआउट सेशन पार पाडायचं आहे अँड रेकॉर्ड सुद्धा करायचं आहे. हॉरिबल एक्सपिरियन्स म्हणायचं तर मागच्याच ट्रेनिंग सेशन मधलं लेग डे जेव्हा होता त्यावेळेस व्हिडिओजमध्ये पण आले. लाईक माझा भाऊ आलता सोबत माझे व्हिडिओज रेकॉर्ड करायला. सो त्यांनी जेव्हा रेकॉर्ड करत होता सो पीपल्स वर वॉचिंग लाईक काय करू राहिलं असं. त्यांच्या नजरा खूप तीक्ष्ण आणि थोडे वियर्ड पण वाटतो. काहीतरी नवीन करायचं म्हणलं का भीती तर वाटतेच. बट जर एखादा चांगला स्टँड घ्यायचा आहे, एक आपली वेगळी आयडेंटिटी बनवायची आहे, तर या सगळ्या गोष्टी नेसेसरी येतं. थोडं त्या गोष्टींना फेस तर करावंच लागणार आहे. आपल्याला त्या ती जी रेस चालू आहे त्या रेसच्या बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व वाढवायचं आहे. सो या सगळ्या गोष्टींना फेस करणं मॅन्डेटरी आहे. लेट्स गो विथ द सेकंड सेट 25 किलोनी घेतो अँड आता जे 15 रेप्स आलेत आय ट्राय की 12 रेप्स वरती एंड करूयात आपण तो सेट. अँड थर्ड सेट विथ 30 kg विच विल टेक मी टू द फेलियर घेतल्यावरती जितके रेप्स जातील प्रॉपर इंटेन्सिटीनी आणि त्याच फ्लो मध्ये तितके जास्त रेप्स मारायचा प्रयत्न करूयात. सो लेट्स गो फॉर द सेकंड सेट विथ 25 kg. इझी रे. लेट्स गो. Quality reps. 1 2 3 9 11. Last one. Come on. 12. भारी रेप्स आले. बट द पॉइंट इज की 9व्या रेप नंतर इथं जो आपण होल्ड करत होतो 1 सेकंडचा तो होत नव्हता. जस्ट बिकॉज जर होल्ड पडला असता तर आय थिंक की जे फोर्स जनरेट होतो लाईक ह्या पोझिशन मध्ये आल्यानंतर डायरेक्टली तो झाला नसता आणि मी बी जे 3 रेप्स मी डिझर्व करतो ते आले नसते. इथंच अडकून राहिलो असतो अँड बिकॉज आय डोंट हॅव अ सपोर्ट राईट नाव. मी घेतलं नाही, मी बोलवलं नाही कोणाला. सो त्यावेळेस मला एक छोटासा जर्क जो भेटला पाहिजे तो भेटला नसतो. गुड की खालून मीच तो जर्क दिला and I completed my reps which were deserving and now we are going with the last set of 30 kgs. पण थांबा थोडं पाणी पितो. लई पण चेस्ट डे उत्साहामध्ये स्वतःची एनर्जी आधीच गेली आहे. 2-3 मिनिट तरी द्यायचे ते रिकव्हरीसाठी. 2-3 मिनिट आर ओके. एक गोष्ट आहे की मला वाटतं मी शेअर करावं तुमच्याशी. लाईक नॅशनल जिंकल्यावरती मोस्ट ऑफ खूप जणांनी माझे सत्कार केले अँड आय एम रिअली ऑनर्ड अँड मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझ्या कामाची एवढी प्रशंसा केली. बट द थिंग इज की त्याच्यापैकीच ह्या
मध्ये लाईक माझ्या आजीने जेव्हा माझ्या आजीने माझा सन्मान केला त्यावेळेस शी गेव मी अमाऊंट ऑफ कॅश. ते तर मी सांगू नाही शकत, बट जी दिली वॉज फॉर माय क्लोथ्स. बाबा तू जा आणि त्यासाठी चांगले कपडे वगैरे घेऊन ये. बट आय जस्ट इन्व्हेस्टेड दोज मनी. आय जस्ट इन्व्हेस्टेड दॅट मनी इन माय कंटेंट creation. From the mic you are hearing it from her, the stand which is recording my voice as well as the video, it's also by that only. And प्रत्येक वेळेस फक्त प्रेझेंट बद्दल विचार करणं थोडंसं घातक ठरू शकतं. फक्त प्रेझेंट करत राहिले. आय एम नॉट सेईंग की प्रेझेंट मध्ये जगणं चांगलं नाही, प्रेझेंट मध्ये जगावं माणसाने, बट थोडी फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट चांगली. सो आय जस्ट इन्व्हेस्टेड दोज मनी इन माय कॉन्टेंट क्रिएशन जर्नी अँड आय होप की हा डिसिजन पुढे जाऊन निर्णायक ठरेल, चांगल्या पॉईंट पर्यंत मला घेऊन जाईल. अँड दॅट्स व्हॉट आय एम झ्युमिंग. सो जर्नी तर चालूच राहणार आहे. जस्ट आय नीड युअर सपोर्ट अँड विच आय एम गेटिंग अँड विच आय एम गेटिंग थ्रू व्हिडिओज स्टेप बाय स्टेप, ब्रेक बाय ब्रेक. असं नाही का मला कोणी फॉलोअर्स सबस्क्रायबर्स डायरेक्ट आणून देऊ राहिला. हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जातोय. राहून थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. लास्ट विथ 30 kgs incline dumbbell press. क्वालिटी रेप्स बेबी. हळू घे, इझी वेट. चल गो. 1 2 6 9. Not failure yet. Come on. 10. Not yet. खूप जास्त हळू स्टेप्स परफॉर्म केल्याने जो टेन्शन मसल वरती पडतोय खूप जास्त दुखत आहे. त्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस खूप जास्त दुखतात मसल. दिस वॉज द लास्ट सेट ऑफ माइन इन क्लाइंब डंबल प्रेस बिकॉज आय एम नॉट गेटिंग दॅट सपोर्ट फॉर द heavier sets, so let's do it alone but in a proper way. दुसरं आपण घेणार आहोत फ्लॅट डंबल प्रेस अँड दॅट्स माय फेवरेट टू बिकॉज त्याच्यावरती मला अजून जास्त वेट मारता येतं अँड इट इन्क्रीजेस माय स्ट्रेंथ ॲज वेल. बिकॉज क्लाइंब वरती मी प्रॉपरली ट्रेन करायचं बघतो, बट फ्लॅट वरती पण प्रॉपरली तर सगळ्याच्या ज्याच्यात ट्रेन करायचं, बट ज्यात हेवी वेट उचलण्याची माझी खास पूर्ण होऊन जाते. सो आय लव्ह इट. लेट्स मेक इट अ फ्लॅट. मी फ्लॅट बेंचचे 2च सेट घेणार आहे जस्ट बिकॉज, कारण की मला माझी ओव्हर चेस्ट वरती जास्त फोकस करायचं. त्याच्यासाठी मी 2 व्हेरिएशन्स घेतो अँड टू ट्रेन इट इफिशियंटली ऑर मोर दॅन इनफ इज तो शेप माझ्या चेस्ट अजून आलेला नाहीये. जेव्हा मी बॉडी फॅट पर्सेंटेजवर असतो त्यावेळेस दिसतो, बट नाव हॅव टू वर्क ऑन इट. सो आय एम जस्ट ट्रेन इट by 2 variations, and this variation I'm gonna take 2 sets. So let's go with the first one with 20 kgs. Oh boy, Utsal. 1 2 3 13 14 15. Come on baby. Nice one. एक गोष्ट आहे की लाईक मी पण ते फील करतो की जसं जसं तुम्ही प्रोग्रेस करत जाताल तसं जसं तुम्हाला वेगवेगळ्या कठीणाईंना किंवा डिफिकल्टीजला फेस करावं लागतं अँड त्या डिफिकल्टीजवरती तुम्हाला खरं उतरावंच लागतं की त्याला त्या प्रूफ करण्यासाठी येतात. लाईक गॉड त्या परीक्षा तुम्हाला तोडायसाठी नाही तर तुम्हाला घडवायसाठी पाठवतात. तुमच्या लाईफमध्ये त्या इन्सर्ट करतात अँड यू हॅव टू फेस इट अँड यू हॅव टू ग्रो बाय लर्निंग फ्रॉम इट. तसंच शिकत जा, गिव्ह अप करू नका. लेट्स गो विथ द सेकंड सेट ऑफ 35चे मॅक्झिमम रेप्स जितके जातील तितके. वी विल मूव्ह टू बटरफ्लाय So let's go. 55 kg. Eddie's home. It is heavy. Just a reminder की 2025च्या सुरुवातीला मला 35 किलोचे 2 रेप्स जायचे. लेट्स सी किती इम्प्रूव्हमेंट केली आणि किती पण स्वतःला पुश केलंय की आपली स्ट्रेंथ अजून इन्क्रीज खाली का नाही. गो कार्तिक. 2 पेक्षा तरी जास्त यायला पाहिजे, नाही तर मग त्याची इज्जत घालून घेईन मी. गो. 1 2 3 4 5. चल 6. Come on. Last rep. यायला पाहिजे.
सपोर्टला पाहिजे कोणतरी. गेले असते 3-4 रेप्स गेले असते पण कोणतरी पाहिजे होतं मेंजो. एंड ऑफ डबल सेट, सॉरी एंड ऑफ डबल प्रेसेस. नाव इट्स टाइम फॉर बटरफ्लाय. बटरफ्लायच म्हणतात ना त्याला, टेक्निक फ्लाय का बटरफ्लाय होतं तिथं जाऊन. मोस्ट ऑफ जे आपण रेप्स अशी मारतो थोडं आर्च करून, इट्स फॉर लोअर वन. सो पंपे पंपे, अभी तो कुछ भी नहीं, एंड होने के बाद तो तुमको ऐसा धमाका दिखेगा की तुम बॉक्सला जाएंगे. तसा काही विषय नाही पण सॉरी अरे याला पेगडेक फ्लायज म्हणतात. चेस्ट इतकी पंप झाली म्हणजे मला लाईट वेट पण जायला तिकडे पेगडेक फ्लायला. काय राहिले हसायला येऊ राहिले माझं स्वतःच. 35 किलो मारून गेलोय तिथं, मला किती 40 किलो ते पेगडेक फ्लाय मारता येणार. ईच हँड 20 किलो तर लागतच असं. 20 पण नाही, कारण की ते मशीन वरती येतं त्याचं अजून काहीतरी मायनस मध्ये वेट येतं. जायला पाहिजे अरे काय रडन मी. 36च होतं, 36 पण नाही गेलं. तू हे तुझ पे तू हे जर नीट नाही गेलं तर हँडी वर्कआउटच. 1 2 3 4 11 12. आउच आउच आउच. प्रॉपर सिविक सेन्स गाइस. दादा वलंडून गेला. प्रॉपर सिविक सेन्स. प्राउड ऑफ यू दादा, प्राउड ऑफ यू. हाथ सेट मारा गेला, रेज नहीं गेला पण ठीक गेला. हमको पसंद आया, हमको अच्छा लगा, हमको बहुत बढ़िया लगा, हम प्रसन्न हुए. हम अभी और हेवी मारेंगे. प्राउड ऑफ यू दादा. येस. तेवढं लोकांना अवेअरनेस येऊन द्या की बाबा आम्ही कॉन्टेंट क्रिएटर येतं, थोडं तुम्ही मागून गेला तर काही फरक पडत नाही. तुम्ही मागून जा, आमच्या व्हिडिओला इंटरप्ट करू नका, नंतर एडिट करताना आम्हाला खूप राग येतो. सो त्या गोष्टीचं लक्षात ठेवा. कोणी पण असू द्या जे माझा व्हिडिओ बघत आहे, जर कोणी व्हिडिओ काढत असेल किंवा त्याची प्रोग्रेस शूट करत असेल, सो प्लीज डोंट इंटरप्ट देम. दे आर ऑलरेडी फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. ते खरंच खूप हिम्मत करून किंवा खूप धैर्य दाखवून तो व्हिडिओ शूट करत असतात. सो प्लीज डू सपोर्ट देम अँड मेक शुअर की त्यांना तुम्ही हेल्प करता, ना की डिस्करेज करता. आहेत तुमचेच मित्र सराउंडिंग मध्ये राहतात, आजूबाजूला राहतात किंवा तुमच्याच कंपनीमध्ये वर्कआउट करतात. सो इट्स बेटर टू सपोर्ट देम, इट्स गुड टू सपोर्ट देम. लेट्स गो विथ द लास्ट सेट. लय टाइमपास नाही करत. लास्ट सेट मारू आणि आपण तिकडं केबल फ्लायज वर जाऊ. हे दुखायला लागली. बूम बूम. यस, पंप इज कमिंग ब्रदर्स. हमने 75 किलो का वेट लगा दिया है. अब होगा तहलका, क्योंकि हमको ये वेट जाएगा नहीं, ऐसा हमें लगता है, लेकिन देखेंगे हमको कितना जाता है, कितना रेप्स मार पाते हैं, कितना जाता है. कम ऑन. ओह हार्ड हार्ड. चल 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 चल. 1 2 6 7. चल 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 चल. उत्तम, अतिउत्तम, तमोत्तम. चला केबल फ्लाईज मारूयात. पेपर नाही अजून, 2 बाकी. आपल्या हिशोबाने वेट सेट करायचा. बघू नका, स्वतःच्या हिशोबाने लावा, माझं नका बघू. कॉपी कॅटर्स जजमेंट लय घाण देत, मग तुम्ही त्याच्यापेक्षा बघूच नका. सो लेट्स गो. 11 12. मसल फटिंग. ब्रेक तर घे भाडे. एवढं लाईट वेट असून जात नाही, जस्ट बिकॉज मी प्रॉपर रेस्ट घेतला नाही बिटवीन द सेट्स, जे 3 ते 4 मिनिटाचा असतात. सो आता ब्रेक घेऊया 3 मिनिटाचा फक्त तुमच्या संग बोलण्यासाठी अँड फॉर द मसल रिकव्हरी, ऑल्सो फॉर हिटिंग द नेक्स्ट सेट विथ प्रॉपर इंटेन्सिटी. ठीक आहे की काही वेळा ना गिव्हअप करूशी वाटतं की काय करतोय. सगळ्यांसारखं जर अभ्यास करून काहीतरी त्यांच्यासारखं काहीतरी केलं असतं तर घरच्यांनी पण सपोर्ट केला असता. बट जी खास है, हमें उनसे अलग जाना है, हमें उनसे कुछ अलग करना है, इसलिए हम यहाँ पे है. जेव्हा जेव्हा पण एक मंत्र आहे की बाबा जेव्हा जेव्हा सगळं संपलंय किंवा सगळं सोडून द्यावं असं गिव्हअप करूशी वाटतंय, त्यावेळेस डोळे बंद करायचे, मनातून म्हणायचे मग पार्वती पतये हर हर महादेव. लेट्स गो. याच एनर्जीने सेट मारूयात. सेकंड सेट. वेट नाही सांगणार, जे आहे ते करायचं. चल पुश युअरसेल्फ. खूबसूरती मांग पडी हो. क्वालिटी रेप्स ओनली.
1 2 3 14 म्हणलं होतं ना थोडासा का होईना ब्रेक घ्या सेट्स मध्ये देन वी विल पुश हार्डर दॅन यू कॅन लेट्स गो विथ ट्रायसेप्स यावेळेस डंबलनी मारूयात व्हॉट तर व्हेरिएशनचं नाव डंबल ओव्हरहेड एक्सटेन्शन 1 2 3 13 14 या व्हेरिएशन मध्ये एल्बोजची स्टेबिलिटी खूप मॅटर करते आणि जर हेवी वेट मारायचं गेलो तर एल्बोज वाईड जातात अँड जो प्रॉपरली सेट जायला पाहिजे तो जात नाही उगाच काहीतरी मारायचं म्हणून मारायचं चालतं एल्बोज वाईड जाणं नॉट अ गुड साईन एल्बोजला क्लोज ठेवा तो क्लोज ठेवून मारले चांगला प्रेशर पडेल लाईट वेट वरती पण चांगली इंटेन्सली ट्रेन करता अजून काय पाहिजे येड्यावानी करू नका जास्त वेट मारायच्या नादात उगाच मारू नका जास्त वेट मारायचं तर इकडे मार ना एक्सप्रेसला मारा डेडलिफ्टला मारा स्क्वॅट्सला मारून दाख स्क्वॅट्स लेट्स गो विथ द सेकंड सेट 2 चला सेट 20 kg ने घेतला सेम तुम्हाला दाखवून तुम्हाला बोर थोडी करायचंय हो लेट्स गो विथ द सेकंड लास्ट व्हेरिएशन व्हिच इज नन अदर दॅन ट्रिपल डाउन बूम ट्रायसेप दिसला पाहिजे स्लाइटली बेंड back arch pull it down हो 1 2 3 14 15 दिसला का ट्रायसेप बघू बरं जाऊ द्या एडिटिंग करताना दिसणार सेकंड सेट नाही दाखवत तुम्हाला लास्ट सेट दाखवतो डायरेक्टली अँड फेलियर पर्यंत पुश करू फेलियर इन द सेन्स की जास्त रेप जाता येईल तितके मारायचा प्रयत्न करू कमॉन करते 1 2 3 11 हा उगाच ढकलपट्टी चालू आहे त्याचा काही उपयोग होणार नाही त्याच एंड इट हिअर आणि लास्ट व्हेरिएशन घेऊयात विथ ट्रायसेप पुश डाऊन अँड वी विल एंड इट दिस ट्रेनिंग सेशन हिअर ओनली ट्रायसेप पुश डाऊन हा बेस दिसतोय इथं लेट मी शो यू हाऊ आय परफॉर्म इट पहिलं त्या बेंच पाशी जायचं मग त्याच्यावर बसायचं मग पाय आपले फ्री करायचे फ्री केले मग फ्री केल्यानंतर उठायचं इन द सेन्स हातावरती उठायचं अँड पाय ज्या रुंदीला आहे त्या रुंदीने खाली जाऊन वरती यायचं गो 1 2 3 3 नाईस लास्ट सेट Now the best part of the session, like pump check. Am I visible to you? सो आजचा ट्रेनिंग सेशन इथंच एंड होतोय आशा करतो की तुम्हाला हा ट्रेनिंग सेशन आवडला असेल इफ इट्स सो then like share comment and subscribe the channel as well and bell icon दाबायला विसरू नका I'll see you in the next training session guys till then tata bye bye and take care. Bye.